Example number 1. The measure of a central angle of a circle is 150 degree and radius of the circle is 21 centimeter. Find the length of the arc and area of the sector associated with the central angle. आता सेंट्रल अँगल जो आहे तो कितीला आहे 150 degree. 150 घेतला डाटामध्ये आपण. रेडियस 21 सेंटीमीटर. आता 21 ही 7च्या टर्म्समध्ये असल्यामुळं पायची किंमत आपण 22/7 घेणार. आता एरिया ऑफ सेक्टर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे? Theta upon 360 into pi r square. सर्व किमती अवेलेबल, काही अडचण नाही. आणि लेंथ ऑफ आर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे? Theta into 360 into 2 pi r. ओके. सेकंड, In figure 7.29, P is the center of the circle of radius 6 cm. Segment QR is a tangent at Q. If PR is equal to 2L, find the area of the shaded region. आता हा थोडासा टफ प्रॉब्लेम आहे, काळजीपूर्वक समजू आपण. पी काय आहे? सर्कलचा काय आहे? सेंटर आहे. रेडियस किती दिली? 6 सेंटीमीटर. म्हणजे पी क्यू आणि पी बी हे दोन्ही किती येतील? 6 सेंटीमीटर येतील. ओके. त्यानंतर एक टँजंट दिली आपल्याला क्यू आर आहे टँजंट. ओके. तर रेडियस टँजंटला काय असते? परपेंडिक्युलर. दॅट्स वाय हा ट्रायंगल कोणता असला पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. ओके. पी आरची लेंथ किती दिली आपल्याला? 12. आता पी बी किती आहे? 6. याचा अर्थ बी आर सुद्धा किती येईल या ठिकाणी? 6 येईल. आणि काय फाइंड करायचं आपल्याला? एरिया ऑफ द शेडेड रिजन. आता शेडेड एरियाचं रिजन फाइंड करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सेक्टर पी क्यू ए बी हा अगोदर काढावा लागेल आणि राईट अँगल ट्रायंगलचं जेवढं काही एरिया असेल त्याच्यातून त्याला काय करावं लागेल? सबस्ट्रेट करावं लागेल, है ना. पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला काय करावं लागेल की हा जो सेक्टर आहे आपला पी क्यू ए बी हा जो मायनर सेक्टर आहे हे काढावं लागेल आपल्याला. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढावा लागेल आणि राईट अँगल ट्रायंगलच्या एरियामधून जर आपण अनशेडेड एरिया म्हणजेच मायनर सेक्टरचा एरिया जर मायनस केला तर शेडेड रिजनचं काय निघेल या ठिकाणी? एरिया निघेल. ओके. आता ओव्हरऑल इथं सांगितलेलं आहे की रेडियस ही टँजंटला काय असते? परपेंडिक्युलर असते. आणि म्हणून आपण जेवढे डिस्कस केलं होतं की अँगल आला 90, पी क्यू पण किती आला? 6, पी आर किती आला? 12. आणि ॲक्च्युअल काय होतं की पी क्यूचं आणि पी आरचं रिलेशनशिप जर पाहिलं आपण तर पी क्यू हा पी आरच्या काय ऑलमोस्ट हाफ आहे. हेच करतो आपलं रिलेशनशिप, बरोबर. आता मला सांगा आपला 30, 60, 90चा काय सांगतो थेरम की एखादी साईड हायपोटेनसच्या हाफ असेल, बरोबर आहे का? तर करस्पॉन्डिंग अँगल किती असतो? ऑपोजिट अँगल 30 डिग्री असतो, बरोबर. तो नियम वाचू आपण. हां, वाच. If one side of a right angle triangle is half the hypotenuse, then angle opposite to that side is of 30 degree measure. ओके. आणि आता मग पी क्यू हे हायपोटेनसच्या हाफ आहे राईट अँगलचा विचार केला तर, म्हणून आरचा जो अँगल येईल तो अँगल किती येईल या ठिकाणी? 30. आता क्यू आपण घेतला होता किती आला? 90. आर आला 30. त्याचा अर्थ पी काय झाला? 60. आणि आपल्याला माहीत आहे की 30, 60, 90 थेरम जर आपण अप्लिकेबल करून जर क्यू आरचं माप काढलं तर क्यू आर ही कोणती साईड आहे? 60च्या समोरची साईड आहे. 60 समोरची साईड हायपोटेनसच्या काय असते? √3/2 टाइम्स. सो √3/2 इंटू काय लिहिलं आपण? पी आर. आणि ते आन्सर किती आलं? 6√3. आता क्यू आरची आपण किंमत काढली. ओव्हरऑल काय झालं आपल्याकडे आता की हाईट आणि बेस हे दोन्ही आहेत ना. राईट अँगल ट्रायंगलची आपल्याकडे हाईट पण आहे आणि बेस पण आहे. आणि दॅट्स वाय आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट जे की आपला पहिला फॉर्म्युला होता जॉमेट्रीचा, आहे ना, स्टँडर्ड 10चा, तो आपण यूज करू. तो यूज केला, किमती टाकल्या, किती आला तो? 31.14. आता हा झाला कम्प्लीट राईट अँगल ट्रायंगलचा काय झाला? एरिया. आता आपल्याला काय करावं लागेल? मायनर सेक्टरचा एरिया काढावं लागेल आणि त्याच्यातून काय करावं लागेल? सबस्ट्रेट करावं लागेल. मग मायनर सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे? Theta upon 360 into pi r square. मायनर सेक्टर आहे आपला पी क्यू ए बी. त्याचे सर्व मेजरमेंट्स आपण पुटअप केले आणि ती व्हॅल्यू काढली. नंतर शेडेड रिजन काढायचा असेल
तर राईट अँगल ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याच्यातून आपण काय केला, मायनर सेक्टरचा एरिया काय केला, सबस्ट्रॅक्ट केला आणि ते आन्सर 12.3 येतो. ओके. देन एक ॲक्टिव्हिटी ती कंप्लीट करू आपण. In figure 7.30, side of square ABCD is 7 cm. तर स्क्वेअरची साईड किती दिली आहे, 7 7 सेंटीमीटर इथं पण दिलं आहे. ओके. हां. With center D and radius DA, sector DAXC is drawn. आता सेंटर जर पाहिला आपण तर सेंटर कोणता घेतला त्यांनी, डी, आणि रेडियस किती घेतली, डी ए. म्हणजे आपण जो सर्कल काढलो त्याची रेडियससुद्धा किती आहे, 7 सेंटीमीटरच आहे. आणि आपण त्यानंतर एक सेक्टर या ठिकाणी तयार झालेला आहे. तो सेक्टर कोणता आहे मग, DAXC हा ड्रॉन केला, बरोबर. म्हणजे 7 सेंटीमीटरचा आपण इथं काय केला, 90 डिग्रीचा सर्कल काढला, समजा असा बनवून 1/4 पॉईंट काढला. Fill in the following boxes properly and find out the area of the shaded region. आणि आपल्याला शेडेड रिजनचं काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. आता जेव्हा की दोन गोष्टी आपल्याला माहीत झाल्या की स्क्वेअरची साईड पण 7 आहे आणि रेडियस पण किती आहे, 7 आहे. सो आपण आता ड्रॉइंग पद्धतीने चालू. आता एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, Side square. साईड किती आपल्याकडे, 7चा काय घेणार आपण, स्क्वेअर, आणि दॅट्स वाय किती येईल एरिया, 49. एरिया ऑफ सेक्टर जो आहे त्याचा फॉर्म्युला DAXC थीटा अपॉन 360 into pi r square. पाय आर स्क्वेअर. थीटा किती आहे आपल्याकडे, 90. इथं दिसतं ते स्क्वेअर असल्यामुळे इथं काय असणार, 90. आणि रेडियसचं सांगितलं मी तुम्हाला 7 आहे. सो 7चा स्क्वेअर 49. कॅल्क्युलेशन फायनलाइज करा, आन्सर येईल 38.5. ओके. शेडेड रिजन काढायचं आपल्याला. तर पूर्ण आकृती काय आपली, स्क्वेअर आहे. म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर, बरोबर आहे का. कोणता स्क्वेअर आहे एरिया आपला, ABCD. या स्क्वेअरचा आपण एरियामधून एरिया ऑफ काय वजा करणार, सेक्टर, कोणता सेक्टर आहे आपला, DAXC. स्क्वेअरचा एरिया किती आला आपला, 49. आणि सेक्टर जो आहे DAXC म्हणजेच अनशेडेड एरिया आहे ना, अनशेडेड रिजन म्हणू आपण, तर तो किती आला, 38.5. आणि याला जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर किती येईल, 10.5 सेंटीमीटर square.